नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरद पाटील रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो आपण प्रथमच यूट्यूबवरती पाव पिझ्झाची रेसिपी पाहणार आहोत, ते पण मराठी भाषेमध्ये। मित्रांनो तुम्ही याआधी खूप प्रकारचे पिझ्झा खाल्ले असतील, पण पावाचा पिझ्झा तुम्ही कधीही खाल्ले नसेल। अगदी युनिक आणि नवीन रेसिपी आहे, नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा। तसे मित्रांनो हा पाव पिझ्झा करण्यासाठी मी होममेड पाव वापरलेले आहे। तसे मित्रांनो त्याचबरोबर मी तुमच्यावर अगदी होममेड पिझ्झा सॉसची रेसिपी देखील याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। मित्रांनो मी सांगितलेल्या पिझ्झा सॉसचा उपयोग करून तुम्ही प्रोफेशनल वेमध्ये घरगुती पद्धतीने तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता। इतका परफेक्ट आणि एकदम जबरदस्त एकदम युनिक टेस्ट या सॉसची लागते, तुम्हाला भरपूर आवडेल। चला मग जास्त विलंब न करता टेस्टी डिलिशियस यम्मी अशी चीजी पाव पिझ्झा बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो युनिक पाव पिझ्झा करण्यासाठी आपण होममेड पिझ्झा सॉस कसं बनवायचं ते पाहत आहोत। पिझ्झा सॉस बनवण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये सर्वप्रथम इथे 9 टेबलस्पून इतका आपल्या किसानचं फ्रेश टोमॅटो केचप ऍड करायचा आहे। कंपल्सरी मित्रांनो आपल्याला माझ्या पद्धतीने पिझ्झा सॉस बनवण्याकरता किसानचंच टोमॅटो केचप वापरायचा आहे। मी साधारणतः इथे अर्धा वाटी म्हणजे 9 टेबलस्पून इथे टोमॅटो केचप इथे घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकी साखर ऍड करायची आहे। तसे मित्रांनो आता आपल्या यामध्ये 7 ते 8 मोठ्या मी इथे लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक स्लाइस मध्ये कट करून घेतलेल्या आहे। एकदम फाईनली चॉप करून आपल्या यामध्ये ऍड करायचा आहे। लसूण पाकळीमुळे मित्रांनो आपल्या सॉसला खूपच मस्त अशी जबरदस्त टेस्ट लागते। तसे आपल्या पिझ्झा सॉस म्हणतात पिझ्झा सॉस मध्ये 1 टेबलस्पून इथे चिली फ्लेक्स, त्याचप्रमाणे यामध्ये 1 टेबलस्पून इतका आपल्या छानपैकी ऑरिगॅनो ऍड करायचा आहे। ऑरिगॅनो मित्रांनो शक्यतो आपल्या ब्रँडेड ऍड करायचा आहे। तुम्ही एखाद वेळी चिली फ्लेक्स सॉस मध्ये स्किप केले तरीही चालेल, पण ऑरिगॅनो आपल्या चांगल्या क्वालिटीचा सॉस मध्ये वापरायचा आहे। आता जस्ट मित्रांनो आपल्या एका चमच्याच्या साहाय्याने हा सॉस आपल्याला मिक्स आउट करून घ्यायचा आहे। पाहिलं ना मित्रांनो अगदी 4 ते 5 साहित्य आपण सॉसमध्ये ऍड केलेले आहे आणि हा होममेड आपला पिझ्झा सॉस रेडी झालेला आहे। मी मित्रांनो सांगितल्या टिप्स अँड ट्रिक्सने तुम्ही हा सॉस बनवलं ना अगदीच जबरदस्त मार्केटपेक्षा उत्तम तुमचा पिझ्झा घरच्या घरी तयार होणार आहे। अगदी सगळे तुमची वाहवाही करतील, इतका चवीला भन्नाट हा पिझ्झा सॉस लागतो, नक्की ट्राय करून बघा। सो हे बघा सर्व साहित्य मी छानपैकी ते मिक्स आउट करून घेतलेले आहे। तुम्ही हा पिझ्झा सॉसचा उपयोग करून कमर्शियली पिझ्झा सेल करू शकता। मित्रांनो माझ्याकडे पिझ्झाचे जे पण वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्डर्स येतात, मी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिझ्झामध्ये हाच एकच सॉस वापरतो, त्याने पिझ्झा सॉसची टेस्ट मस्त अशी लागते। आजपर्यंत मित्रांनो मला कोणत्याही कस्टमरची अजूनपर्यंत जरी कंप्लेंट आली नाही की पिझ्झा खराब होता। तुम्ही हा सॉस एकदाच बनवून फ्रीजमध्ये 1 हफ्त्याकरिता आणि फ्रीजरमध्ये 1 महिन्याकरिता स्टोर करू शकता। आता मित्रांनो आपण पाव पिझ्झा बनवायला सुरुवात करत आहोत। त्यासाठी मित्रांनो मी इथे छानपैकी 2 कप मैद्याचे इथे होममेड पाव बेक करून घेतलेले आहेत। पाव कसे बेक करतात ते तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या मेन चॅनलवरती तुम्ही ही व्हिडिओ पाहू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओची लिंक मी देत आहे। हे बघा यू कॅन सी दॅट होममेड पाव आहे आणि कलर आणि त्याचप्रमाणे जाळी पाहू शकता पावची, अगदी सुपर सॉफ्ट, अगदी खूपच मस्त असे एकदम मुलायम पाव आपले घरच्या घरी तयार झालेले आहेत। ते पण मी विदाउट होमचा उपयोग करून कढईमध्ये बेक केलेले आहेत। हे बघा जाळी तर बघा पावची किती स्पॉन्जी तयार झालेले आहेत। आता मित्रांनो आपल्याला एक चाकू घ्यायची, चाकूने आपल्याला या पद्धतीने बरोबर सेंटरला आपल्याला पावच्या चौकोन करायचा आहे। पाव कट करता वेळी आपल्याला खालतून पाव पूर्णपणे कट करायचा नाहीये, जस्ट फक्त आपल्या पावच्या मध्ये थोडीशी जागा कॅव्हिटी करून घ्यायची आहे। या पद्धतीने हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आपल्या पाव कट करून छानपैकी या पद्धतीने आपल्या चौकोन तयार करून घ्यायचा आहे। हे बघा किती सुंदर प्रकारे एकदम मस्त असं चौकोन तयार झालेला आहे आणि थोडासा एक्स्ट्रा जो पाव वाटत असेल तो या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे बघा व्यवस्थितपणे मी छानपैकी पावमध्ये कॅव्हिटी इथे तयार करून घेतलेली आहे। कुठेही पाव आपला तुटलेला नाहीये किंवा एक्स्ट्रा कट बसलेला नाहीये। सो मित्रांनो आता सेम पद्धतीमध्ये मी छानपैकी इथे सर्व पाव आता मी कापून घेत आहे। जस्ट आपल्या स्क्वेअर मध्ये हे पाव कट करून घ्यायचे आहेत। एकदम युनिक आणि नवीन रेसिपी आहे मित्रांनो, अगदी खूपच टेस्टला जबरदस्त लागते। अगदी पिझ्झा देखील ह्या रेसिपी समोर फेल आहे, इतकी चवीला जबरदस्त। सो मित्रांनो चारही पावांना व्यवस्थितपणे मी इथे कट्स लावून घेतलेले आहेत। आता पावमध्ये काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला छानपैकी आपण तयार केलेला होममेड पिझ्झा सॉस आहे तो 1-1 टेबलस्पून आपल्याला छानपैकी सर्व पाववरती आपल्याला अप्लाय करायचा आहे। पिझ्झा सॉस लावून झाला का तर आपल्याला सेकंड मध्ये इथे व्हेज मायोनीज घ्यायचा आहे, तो 1-1 टेबलस्पून इतका पावमध्ये आपल्याला छानपैकी ऍड करून स्प्रेड करून द्यायचा आहे। मित्रांनो इथे पाव पिझ्झा मध्ये व्हेज मायोनीज ऍड करणं टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला ऍड करायचं असेल तर करा, अदरवाइज स्किप करू शकता। इट्स टोटली डिपेंड्स ऑन यू। मायोनीज स्प्रेड करून झालं का आता आपल्याला पाव पिझ्झा मध्ये व्हेजिटेबल्स ऍड करायचे आहेत। मी इथे व्हेजिटेबल्स मध्ये फाईनली चॉप केलेले अनियन्स, फाईनली चॉप केलेले टोमॅटो आणि फाईनली चॉप केलेले इथे कॅप्सिकम ऍड करत आहे। व्हेजिटेबल्स मध्ये मित्रांनो तुम्हाला हवे ते व्हेजिटेबल्स तुम्ही इथे स्टफिंग करिता ऍड करू शकता, बट मी इथे 3च व्हेजिटेबल नेहमी पिझ्झा बनवता वेळी ऍड करत असतो।
व्हेजिटेबल्स इथे ॲड करून झाले. आता आपल्या पाव पिझ्झामध्ये इथे अमूलचं चीज ॲड करायचं आहे. मी इथे अमूलचं डिसेट चीज ब्लेंड वापरत आहे. शक्यतो मित्रांनो मी माझ्या घरी तसं मला ऑर्डर आली तर मी अमूल चीजचाच वापर करतो. ॲज अ टेस्ट आणि इफेक्ट दोन्ही जबरदस्त रिझल्ट देतात. कस्टमर जर आपलं सॅटिस्फाईड झालं तर आपल्याला पुढच्या ऑर्डर देखील येण्याचे खूप सारे चान्सेस असतात. त्याकरिता कस्टमरला शक्यतो ब्रँडेड वस्तूंपासून केलेलीच वस्तू सेल करावी जेणेकरून आपले ऑर्डर्स वाढले जातात. सो नाव यू कॅन सी दॅट फ्रेंड्स, या पद्धतीने आपल्या चारी पावांवरती छानपैकी इथे मोझरेला चीज इथे स्प्रेड करून घ्यायचा आहे. तसे मित्रांनो त्या चीजवरती मी सेकंड चीज इथे होममेड मोझरेला चीज माझ्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही यावरती ग्रेट करून ॲड करत आहे. तुम्ही इथे या मोझरेला चीज ऐवजी तुम्ही इथे प्रोसेस चीज वापरलं तरीही चालेल. मी मित्रांनो शरद पाटील रेसिपी आपल्या मेन चॅनलवरती ऑलरेडी मोझरेला चीज घरच्या घरी परफेक्टली कसं बनवतं याची रेसिपी शेअर केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. तसं तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन देखील ती व्हिडिओ पाहू शकता. तसं मित्रांनो पाव पिझ्झामध्ये चीज किती ॲड करायची तुमच्यावरती आहे. तुम्हाला किती चीज खायला आवडतं त्यानुसार तुम्ही चीज इथे ॲड करू शकता. आता मित्रांनो मी पाव पिझ्झा बरोबर सेंटरला इथे माझ्याकडे थोडेसे इथे ऑलिव्स आहेत ते मी या पद्धतीने इथे ॲड करून देत आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो पाव पिझ्झाला आणखी अट्रॅक्टिव्ह बनवण्याकरिता मी पाव पिझ्झावरती फाईनली चॉप केले अनियन्स, फाईनली चॉप केलेले टोमॅटो आणि फाईनली चॉप केलेले इथे कॅप्सिकम ॲड करून दिलेले आहेत. तसं मित्रांनो सगळ्यात शेवटी आपल्या व्हेजेस ॲड केल्यानंतर पाव पिझ्झावरती थोडेसे इथे ऑरिगॅनो प्रत्येक पिझ्झावरती आपल्याला स्प्रेड करायचे आहे. त्याचप्रमाणे थोडेसे मी इथे चिली फ्लेक्स स्प्रिंकल करून देत आहे. त्याने आपल्या पाव पिझ्झा टेस्ट रिच बनते. सो आपला पाव पिझ्झा इथे पूर्णपणे आता बेक करण्यासाठी रेडी झालेला आहे. बघा किती टेम्पटिंग आपला पाव पिझ्झा दिसतो. बघता क्षणी खाण्याचा मन करे असंही तुम्ही हा पाव पिझ्झा एन्जॉय करू शकता. सो मित्रांनो आता पाव पिझ्झा बेक करण्यासाठी मी इथे लो फ्लेमवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. विदाऊट ओव्हनचा उपयोग करून तुमच्यावर पाव पिझ्झाची रेसिपी मी शेअर करत आहे. पॅन तापला गेला की पॅनमध्ये आपल्याला 40 ग्राम इतका अमूलचं फ्रेश बटर ऍड करायचं आहे. आता ऍड केलेलं अमूल बटर आपल्याला सर्वप्रथम या पद्धतीने व्यवस्थितपणे इथे मेल्ट करून घ्यायचं आहे. बटर मेल्ट झालं का आता आपल्या पॅन मध्ये आपण तयार केलेले पाव पिझ्झा आपल्याला एक एक करत या पद्धतीने अरेंज करून द्यायचे आहेत. पाहू शकता मित्रांनो किती टेमटेम बघताच आणि खाण्याचं मन करे असे आपले पाव पिझ्झा रेडी झालेले आहेत. तुम्ही देखील हा पाव पिझ्झा नक्की एकदा तुमच्या घरी ट्राय करून बघा. पाव पिझ्झा इथे अरेंज करून झालेले आहेत. आता आपल्या पॅन लीडने कव्हर करून देऊन हे पाव पिझ्झा आपल्या लो फ्लेमवरती इथे परफेक्टली 5 मिनिटांकरिता बेक करायचे आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवायची. आपल्या गोष्ट इथे कंपल्सरी ध्यानात ठेवायची आहे. सो मित्रांनो पाव पिझ्झा बेक होण्यासाठी ठेवून मला साधारणतः परफेक्टली इथे 5 मिनिटं झाले. 5 मिनिटांनंतर आता लीड काढून देत आहे. वाव मस्तच. हे बघा किती सुंदर आपले पाव पिझ्झा इथे दिसत आहे. एकदम परफेक्ट. हे बघा चीज किती चांगल्या प्रकारे मेल्ट झालेला आहे. आता मित्रांनो मी आपले गॅसची फ्लेम बंद करून देत आहे. आता हे पाव पिझ्झा मी एका प्लेटवरती रिमूव्ह करून देत आहे. सो मित्रांनो आता हे गरमागरम पाव पिझ्झा मी तुम्हाला आता सर्व करून दाखवणार आहे. पाव पिझ्झा मित्रांनो सर्व केलेले आहेत. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हे बघा किती डिलिशियस आणि यम्मी आपले पाव पिझ्झा दिसत आहेत. टेस्टला तितकेच जबरदस्त तयार होतात. नक्की मित्रांनो तुम्ही ही रेसिपी एकदा तुमच्या घरी ट्राय करून बघा. अगदी प्रथमच मी यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे. तसे हे बघा पॅनमध्ये पाव पिझ्झा बेक केला तरी खालतून बघा पाव पिझ्झा किती मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आणि गॅसची फ्लेम लो ठेवली की आपला पाव पिझ्झा जळलाही जात नाही. तसे हे बघा ब्रेक करून पाव पिझ्झा दाखवत आहे. वाव मस्त जबरदस्त. किती मस्त चीजी इफेक्ट आलेला आहे पाव पिझ्झाला. पाहू शकता एकदम चीजी तयार झालेला आहे आणि चवीला तितकंच भन्नाट. नक्की मित्र व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. तसे बाजूला जे बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका. तसे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा. चवीला मित्र अगदी अप्रतिम हा पाव पिझ्झा तयार झालेला. नक्की तुम्ही देखील ट्राय करा. आपल्या व्हिडिओ लाईक तसं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रशिपेशांचा मनपूर्वक आभार.